नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापौरांनी घेतली वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक. दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ आणि विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांची जनसंवादाची मागणी. मुंबई इथे मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं खबरदारीचे उपाय तातडीनं हाती घेतलेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज महापौर दालनात वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचं सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या बैठकीला सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मडवी, उपायुक्त मधुकर बोडके, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे तसंच वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. शहरातील शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संस्था, रुग्णालयं, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिले आहेत. धोकादायक, वाळलेली किंवा कललेली झाडं तसंच मोठ्या फांद्या तातडीनं ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयानं काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात असंही त्यांनी सांगितलं. यावेळेला रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीनं उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिलेत. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महापौरांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण विभागानं सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचनाही दिल्या आहेत. नागरिकांनीही धोकादायक वाटणाऱ्या झाडांची माहिती तातडीनं पालिकेला कळवावी असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलंय. महिनाभर ओढ दिलेल्या पावसानं तोंडचं पाणी पळवलं होतं. मात्र मागील 2 दिवसात कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं MIDCनं नियोजित केलेला 48 तासांचा शटडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणानं जाहीर केलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभर अल निनोच्या प्रभावामुळे पावसानं दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा रोडावला होता. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन MIDC आणि जलसंपदा विभागानं आठवड्यातून 48 तासांचा तर स्टेम प्राधिकरणानं 24 तासांचा शटडाऊन लागू केला होता. त्यानुसार गेल्या काही आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये 24 ते 48 तासांची पाणी कपात सुरू होती. जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि शहाड इथून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार 1 ते 3 जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू होणार होती. गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावरून आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी उचलणं शक्य झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन MIDCनं यंदाच्या आठवड्यासाठी 48 तासांचा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत उपअभियंत्यांनी तातडीचे आदेश जारी करून पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली. MIDCच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेनंही स्टेम प्राधिकरणाकडून होणारी या आठवड्यातील 24 तासांची पाणी कपात रद्द केल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि MIDCच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसरांनाही दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील आठवड्यातील पाणी कपातीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली आहे. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहासमोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेनं कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे.
त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनानं नागरिकांशी थेट संवाद साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः जुन्या ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामं होणार असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जाते. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनं सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसंच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरीय रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतही शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर DPR तयार करताना वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न, पुनर्वसन तसंच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. ठाण्यात सुरू असलेल्या पावसादरम्यान गावदेवी मैदानाजवळ लोकमान्य टिळक उद्यानाच्या बाजूला रस्त्यावर मोठं झाड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेलं झाड कापून बाजूला करण्याचं काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक संजय बाभुले यांनी प्रशासनाला दिली. संततधार पावसामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे साचलेलं पाणी नाल्यात जाण्याऐवजी नाल्यातूनच पाणी उलट रस्त्यावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचं निदर्शनास आलंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं पायी चालणाऱ्या नागरिकांची तसंच दुचाकीस्वारांची मोठी दमछाक होतीये. वाहतुकीचाही वेग मंदावला असून नागरिकांना सावधगिरीनं प्रवास करावा लागतोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील बाराबंगला परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. कालही याच परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती आणि स्थानिक नागरिकांचे मोठे हाल झाले. आज पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. पालिकेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक कामांशिवाय पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookलाही नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल नंबर 7666213141 आहे. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.